तिघामध्ये एका टायमाला भेटायला लागला. हा का? नंतर नाही बोलले. नंतर मला काय मी रेस्टॉरंटमध्ये गेलेलो, ती पण तिकडे आलेली आणि मला बोलली कुठून गेली. मला मी हे नाही दिला म्हणजे बोलतात ना, विचारलं पण सांगितलं नाही. अच्छा, रिस्पॉन्स दिला नाही का? हां म्हणजे आपण नाही बोलली नाही, आपण नाही बोलली आणि असंच बोलत हां, असं मजा घेत असेल ती. हां म्हणून थोडं दिला विषय. बरोबर. बहीण होती नाही करून तिला बोललेलं विचार. हां हां. क्लासमेट होती शाळेतली. कॉफी नेस कॉफी. लय मोठे मोठे डोंगर असतात इकडे. सगळे डोंगरावर घरं असतात इकडे. कसाऱ्याला घुसलेला आपण. इथून सातारा किती लांब? कसाऱ्यावरून काय? कसाऱ्यावरून सातारा किती लांब? सातारा खूप दूर आहे तिथं. जाऊ शकतो इथून. इथून पण जाऊ शकतो. भरपूर जण जातात ना, आहे 2-3 जण आहेत. सांगली सातारा ना, खाली आलं ते. डेली प्रवास करायचा, व्हिडिओ बनवायचा आणि यूट्यूबला टाकायचा. तो चॅनल मोठे झालं का नाही? मी आता टाकणार आहे, व्हिडिओ बनवले. अरे बनव यार, ते थोडंफार व्हिडिओ एडिट झाले का? माझं चॅनल एक पण व्हायरलच होत नाही. साला काय झालं काय माहिती. त्याला बोललं थोडं अजून एक्स्ट्रा ॲड करायला, त्यांनी थोडी चुकी केली आहे. त्याला हां असं नाही चालणार. तू एडिट करायला देतो का? रात्री 1:30-2 वाजता शूट केलं. आपने सोचा कि खाना बनाना सिखाया नहीं क्या, ऐसा मिर्ची डालती है कहाँ से दुआ जाता है. एकदम भारी भारी लिरिक्स लिहिले. अजून त्यांनी माझं काम फायनल पण नव्हतं केलं. 2 काम त्याला दिले. 2 काम दिले. नंबर तो है ना मेरा. मैंने वहाँ पे इसलिए जब वो चेक किया ना, बताया तभी आपको कॉल. भाई तो पण खुश झाला. नवलं बाई तुला काम भारी करू. अंदर दोनों निकलेगा नहीं ना. निसर्ग वातावरणात लोक बसतात. क्या ऊपर जा रही है अपने भूया कर दबा दे. कितने दिन तक दवाई कोकणात पण असाच असतो. कोकणामध्ये एक असा मंदिर असणार, असा रस्ता असणार. मग आतमध्ये 3 दिवस गेलेलो. जाम ट्रॅव्हल करावं लागतो. आणि टाईमाने बस आहे त्यांची. असं तू डायरेक्ट कधी पण जाणार, तुला नाही भेटणार गाड्यावर. नाही का? टाईम टू टाईम. नाही स्टेशनला आता तू कुठं उतरशील तिकडे? मी माझं सायगंज आहे. साईगंज. तिथून बसवर? बस नाही, घरची गाडी आहे. अच्छा, घरची गाडी. हां टेन्शन नाही मग. हां किती दूर आहे तिकडून? हां तिकडून किती दूर आहे घर? 5 किलोमीटर. बस हां चांगलं आहे ना यार. मग जवळच्या जवळ. घरची गाडी आहे, पण मामा वगैरे आहे सगळे इथे हां, यायला. एक नंबर काम आहे. आता पुराणात माहिती पडलं, पुरं सगळी येणार येतोय का. इथं कसं आहे आपल्याकडलं व्यवहार, कसा तिकडं पण आहे. त्यांना माहीत पडलं नाही, इथं स्वतःहूनच येतं. बरोबर. खूप जास्त दिवसांनी जात असते ना. 3 वर्ष 2 वर्ष 4 वर्ष. आता मी यांना कंटिन्यू पाठवणार आहे. कारण कसं आहे, आता लग्न वगैरे झालं ना, ते मेन कसं आहे, ते कुलदेवीचा प्रॉब्लेम झालेला आहे. बरोबर. तेच आता करायला पाठवलेलं आहे. तर असं सगळं केलं आहे लोकांनी पूजा. कारण मेन कसं माहिती आहे, एक तर बारक्याने एक तर मोठ्याने करायचं असतो. मधल्याला करून फायदा नसतो. हे लोक करत नव्हते आमचे घरचे. मोठा पण नव्हता करत, बारका पण नव्हता करत. आणि ही देऊन गेली आई, मोठ्याला देऊन गेली ना देवी. बरोबर. तर हे लोक
करत नव्हते ते मध्ये पूर्ण खानदान भाऊ आजारी पडले. हां मग नंतर आम्ही इथून पूजा केली वगैरे सगळं माफी मागितली. तिकडे बोललो आम्ही येतो, आम्ही नाही, सगळं त्या- तिकडे जाऊन मंदिर वगैरे करायला भावा तू काकाचा बोलला. पुजारी वगैरेंना विचारून घ्यायचं ना. नाही मेन चूक ती आहे, आपल्या काकाचा बोलतो मंदिर उद्धार करेल. हम्म. तो एक बाबा आहे आमच्या इथं, त्याला तिकडे जाऊन बोलला तो आणि नाही केलं त्यांनी. हम्म. मग आम्ही जाऊन तिकडे पप्पाला बोललो तुम्ही जावा दरवर्षी मम्मीला घेऊन करून टाका तुमच्यानंतर मी करेन. बरोबर. हां तुम्ही हाय त्यापर्यंत तुमच्या हाताने करत जावं बोललं, प्रत्येक वर्षी जावा हम्म. काय ते करून त्यासाठीच आलेले पप्पा. हां. मग नंतर आधीमध्येच हे फोन आला. हां. चालला होता बघ ना, पण एवढं लवकर नव्हतं. हम्म. दुकानावर पण 2 जण आई येऊन गेलेले. हां गं. बाय बाय